नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक मोठा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की 19 डिसेंबर म्हणजे आता सध्या 14 आहे, म्हणजे 5 दिवसांनी मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामध्ये देशाचा पंतप्रधान बदलेल, मराठी माणूस आणि तोही भाजपचा देशाचा पंतप्रधान होईल असं पृथ्वीराज बाबांनी म्हटलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. आज पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा ते हाच विषय बोलले. या बाबाच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. बाबा म्हणतात देशात बदल घडण्याची शक्यता दिसते आहे. आता पृथ्वीराज बाबा हा सिरियस माणूस आहे, सिरियस नेता आहे. हा असा लूज टॉक करणार नाही. त्यांचा तो स्वभाव नाही, नेचर नाही. आपण इतके वर्षी त्यांचं राजकारण पाहतो आहे. गंभीर प्रकृतीचे ते नेते आहेत. त्यामुळे असं प्रसिद्धीसाठी किंवा असं काही खळबळ उडवण्यासाठी काहीतरी ते बोलतील अशातला भाग नाही. त्यामुळेच पृथ्वीराज बाबांचं हे वक्तव्य आपल्याला गंभीरपणे घ्यावं लागेल असं दिसतंय. आणि बाबाने आज हे बोलताना जगातल्या घडामोडींचे अनेक संदर्भ दिले. म्हणजे बाबा म्हणतात की अमेरिकेतला एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर होता, त्याने अनेक गुप्त कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलीत. भरपूर स्टिंग ऑपरेशन्स केली त्याने. आता तो लवकरच या साऱ्यांचा पर्दाफाश करतोय. आता अमेरिकेत मोठा धुमाकूळ आहे, कारण त्यातले काही गोष्टी लीक झाल्यात, फुटल्यात, ते बाहेर आल्यात. त्यामुळे एकच धुमाकूळ आहे. आता अमेरिकेतलं सरकार अशा गोष्टींना कायदेशीररित्या जाहीर करायची परवानगी देते. त्याप्रमाणे अमेरिका सरकार कायदा करून या गुप्तहेराने जमा केलेल्या गोष्टीतली दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. म्हणजे यात भानगडी आहेत, लफडी आहेत, आंतरराष्ट्रीय कट आहे, कटकारस्थान आहेत. जे वाईट आहे ते सारं आहे. आता हे सर्व जाहीर होणार आहे. अमेरिका सरकार हे सर्व जाहीर करणार आहे. त्यामुळे त्याचे पडसाद भारतातही उमटतील. तर या गुप्तहेराचं नाव आहे एप्स्टीनने जे ऑपरेशन केलं आहे, स्टिंग ऑपरेशन्स, त्यात बरेच फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, दृश्य आहेत. 75,000 फोटो त्यातले पब्लिश झाले आहेत. आपल्या भारतात हे प्रकरण फार आलेलं नाही, त्यामुळे आपल्याकडे फारशी वाच्यताही नाही. परंतु 75,000 फोटो पब्लिश झाले आहेत, 20,000 ईमेल गेले आहेत. ही सगळी माहिती आता जाहीर होणार आहे 19 तारखेला. आता पृथ्वीराज बाबा म्हणतात की आता ते ऑपरेशनमध्ये काय आहे याची मला कल्पना नाही, माहीत नाही मला. पण उलटसुलट चर्चा सुरू आहे
की त्या स्टिंग ऑपरेशनमधून काय बाहेर येणार भारताच्या दृष्टीने. कारण अनेक दिग्गज जगातल्या अनेक दिग्गजांची नावं आहेत त्यात, फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, भानगडी आहेत आणि सर्व पुराव्यानिशी आहे. त्यामुळे साऱ्यांनी धसका घेतला असणार. बाबा म्हणतात की उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाबा म्हणतात त्याप्रमाणे तसं घडलं तर काय होणार. बाबा म्हणतात त्याप्रमाणे 19 डिसेंबरला मोदींना खरंच राजीनामा द्यावा लागेल का. कारण बाबाने मोदींचं नाव घेतलेलं नाही, पण ते म्हणतात मराठी माणूस पंतप्रधान होणार. म्हणजे सध्या गुजराती माणूस पंतप्रधान आहे, बाबा म्हणतात की मराठी माणूस पंतप्रधान होणार. धक्कादायक आहे, परंतु तो पृथ्वीराज बाबा आहे, तर त्यामुळे त्याचं वक्तव्य सिरियसली घ्यावं लागेल आपल्याला. 3 प्रकारच्या भानगडीत आहेत त्या, आणि त्या भानगडीचे पेपर्स लीक होणार आहेत. एक सेक्सच्या संदर्भात काही आक्षेपार्ह माहिती आहेत, ते भ्रष्टाचाराच्या संदर्भात माहिती आहे, गुजरात दंगल वगैरे तेही त्यात आहे. आता हे सर्व बाहेर आलं तर हंगामात होणार आहे, देशभर हंगामा होईल. मोदींना बदनाम करण्याचा हा कट असू शकतो, आंतरराष्ट्रीय कट, आंतरराष्ट्रीय कट कारस्थान. तर विरोधी पक्ष तर राजीनामा मागेलच, मोदींचा राजीनामा पाहिजे, हंगामा करेल देशभर. मोदींना बदनाम करून उद्ध्वस्त करण्याचं हे आणि अराजक माजवण्याचं हे षडयंत्र असू शकते. देशात दंगली पेटल्या पाहिजेत अशाही काही व्यक्तींची सुप्त इच्छा आहे. नॅशनल हेराल्ड, गांधी कुटुंबाचं प्रकरण सर्व चालूच आहे. त्यामुळे नेमकं आता काय बाहेर येणार 19 तारखेला याबद्दल साऱ्यांनाच म्हणजे उत्सुकता आहे, टेन्शन आहे. तुम्हाला काय वाटते. मोदींना राजीनामा द्यावा लागेल. मोदींच्या भानगडी काय असणार आहे. मोदी सर्व पारदर्शक माणूस आहे, ट्रान्सपरंट, एकदम ट्रान्सपरंट माणूस आहे. त्यांनी काही केले असेल तर देशासाठी केलं आहे. त्यामुळे मोदींना लपून ठेवायला अशा कुठल्याही भानगडी असूच शकत नाहीत. तरी पण शेवटी राजकारण आहे. सध्या आपण पाहतो देश विदेशामध्ये कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. सरकार कटकारस्थान करून उलथवली जात आहेत आणि भारतावर तर अनेक शत्रू आपले टपलेले आहेत की भारतात केव्हा गडबड करतो, मोदींचं सरकार केव्हा उलथवून टाकतो. तर हे या सर्वांचं कारस्थान आता पण यशस्वी झालेलं नाही. पण आता त्यासाठी फटाका लावला आहे का. तुम्हाला काय वाटते. कॉमेंट करा. नमस्कार.